करण्यात येते। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। मात्र तरीही हा जमाव कोणाचं ऐकत असताना मात्र पाहायला मिळत नाहीये। ताडपत्री उचकटवून टाकण्यात आलेली आहे। प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात जैन आक्रमक झालेले आहे। कबूतरखाना हटवण्यावरून आता राडा होताना पाहायला मिळतोय। तर काही पोलीस या आंदोलनकर्त्यांशी संवाद देखील साधतायत। मात्र जैनांनी कबूतरखान्यावर लावलेली जी ताडपत्री होती, बांबू लावून जे एक आवरण महापालिका प्रशासनाने उभारलं होतं ते उखडून लावलेलं आहे आणि हा वाद आता चांगलाच तापताना पाहायला मिळतात। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे हे आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनीषा ताई, न्यायालयाचे आदेश असताना जैनांचं हे वागणं बरोबर आहे का? खरं तर न्यायालयाचा आदेश आहे आणि हा विषय सगळा न्यायप्रविष्ट आहे। पुढच्या 7 तारखेला सुनावणी आहे आणि न्यायालयाने सांगितलंय कोणीही प्राण्यांच्या विरोधात नाही, पक्ष्यांच्या विरोधात नाहीये। चिंचवाजाने उत्तर द्यावं की जेव्हा पतंग महोत्सव मध्ये लाखो पक्षी मांजानी इंजर्ड होतात त्यावेळेला आपल्या भावना कुठे असतात आणि कोणी येतं रस्त्यात 10-10, 15-15 किलो रोजचं धान्य पडतंय। खरंच त्यांना कबुतराने आणि तुम्ही खाद्य आहे केवळ धान्य नाही आहे, ते अनेक कीटक पण खातात आणि त्यांना पंख दिले आहेत। ते असे काही मरत नाही की त्यांना जाऊन म्हणजे ते उडून दुसरीकडे आपलं खाद्य शोधतात। तुम्ही दररोज 200-200, 300-300 किलो टाकणार असाल, ते कुठल्या कायद्यात बसतंय? फुटपाथा चालण्यासाठी की कबुतरांना दाणे टाकण्यासाठी आहे? आणि ज्याला पाहिजे तर त्यांनी त्याच्यात करावं, कुठेही करावं, किंवा तुम्ही तुमच्या घरी कबूतर पाळू शकता। पण हे प्राणी मात्रावर प्रेम सगळेच दाखवतात। आता सांगा, नागपंचमीला नागाला दूध पाजण्याची प्रथा होती, झाली ना बंद का? कारण ते त्याचं खाद्य नाहीये म्हणून। पण हा जो अतिरेकीपणा चाललाय, माननीय मुख्यमंत्री त्यांच्या दबावाला झुकले आहेत आणि धर्मसंकटात मुख्यमंत्री सापडलेले आहेत आणि त्यामुळे हे धर्मसंकटात पुढे मुख्यमंत्री झुकले असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। जी मनीषा ताई, ह्याच हट्टापायी खरं तर हा कबूतरखाना नैसर्गिक अधिवासात नेऊन बांधण्याची देखील एक कुठेतरी सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न होतोय आणि एक असाही युक्तिवाद करण्यात येतोय की हे कबूतर काही मांस मच्छी खात नाही किंवा मांस खात नाही, त्यामुळे त्यांची ही विष्ठा एवढी धोकादायक असू शकत नाही। अहो, ते त्यांना माहितीये का? कोणीतरी अभ्यास करा। मी प्राणी क्षेत्रातली अभ्यासक आहे, मी PhD झुऑलॉजी मध्ये आहे। ते गांडूळ खातात, ते कीटक खातात, बरेच काही गोष्टी खातात कबूतर। हा त्यांचा गैरसमज आहे की कबूतर फक्त दाणे खातात। त्यांनी कुठल्या तरी प्राणीशास्त्र लोकांशी बोलावं, हा त्यांचा, आणि आम्ही नोटाचं बटन दाबू वगैरे, हे सगळं म्हणजे धार्मिक ब्लॅकमेलिंग झालंय की काय एक प्रकारचं? तेच मग अशाच परिस्थितीत मनीषाताई खरं तर आता काय प्रशासनानं ही पाऊल उचललं पाहिजे? कारण हा एकूणच जनभावना किंवा एक जनसमुदाय नाराज होताना आणि तापताना पाहायला मिळतोय। कुठल्या गोष्टीसाठी तुमची जनभावना आहे? कुठल्या गोष्टीसाठी? अहो, तुम्ही हा म्हणजे आता मला सांगा, कोरोना काळामध्ये नाका तोंडात पट्ट्या लावून आपण का फिरत होतो? कारण ते जंतू नाकातून तोंडातून जातात आणि याच्याने अनेक लोक जे कबुतरांच्या त्रासामुळे, त्यांच्या विष्ठेमुळे, त्यांच्या फंगसमुळे, त्यांच्या पिसांमुळे ज्यांनी जीव गमावलाय, त्यांच्याबद्दल जैन समाजाला काही दुःख नाही का? जी मनीषाताई, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी या संदर्भात संवाद साधला त्यासाठी। तर हे आंदोलन म्हणजे अतिरेकीपणा असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। शिवसेनेकडून याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। कबुतरांमुळे सर्वत्र अस्वच्छता पसरते आणि यामुळे श्वसनाचे त्रास देखील होतात, स्थानिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं आणि याच पार्श्वभूमीवर न्यायालयानं या संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय दिला होता आणि त्यानुसारच महापालिकेनं कारवाई केली होती। मात्र आता याच कारवाईला जैन समाजाकडून विरोध होताना पाहायला मिळतोय। जैन बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात येते। हे आंदोलन म्हणजे अतिरेकीपणा असल्याची प्रतिक्रिया मात्र शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे। मुंबईच्या दादरमध्ये कबूतरखाना हटवण्यावरून आता हा राडा होतोय। तर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया या प्रकरणात उमटताना दिसतात। एकीकडे कबूतरखाना हटवण्यावरून
स्वागत होतंय, पालिका प्रशासन कारवाई करते त्याबद्दलचं, आणि दुसरीकडे मात्र या कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज चिडलेला पाहायला मिळतोय। तर महापालिका प्रशासनाकडून जी कारवाई करण्यात आली होती, ताडपत्री टाकण्यात आली होती, ती उचकटवण्याचा प्रयत्न जैन बांधवांनी केलेला आहे, जैन समाजानं केलेला आहे। काही महिला देखील या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यांनी थेट कबूतरखान्यात उतरून त्या ठिकाणी लावलेले बांबू काढून फेकलेले आहेत, आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि पोलिसांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे।